हॉटेलपेक्षा सुद्धा चवीला भारी आणि कुकरच्या फक्त 2 शिट्यांमध्ये तयार होतो हा व्हेज पनीर पुलाव राईस. व्हेज खाणारे असाल आणि हॉटेलमध्ये गेलात तसा हा व्हेज पनीर पुलाव राईस किंवा व्हाईट राईस बऱ्यापैकी ऑर्डर केला जातो. आता ही रेसिपी जर तुम्ही संपूर्ण बघितली ना तर अजिबात तुम्हाला हॉटेलला जावं लागणार नाही आणि तुम्हीच म्हणाल किती सोपी रेसिपी आहे. तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. अशा सोप्या आणि भरपूर टिप्ससह रेसिपी बघण्यासाठी आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. त्याने काय होईल, प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते या सगळ्या सोप्या रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील. चला तर मग सुरुवात करूया. तर हा व्हेज पनीर पुलाव राईस किंवा व्हाईट राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये मेजरिंग कपने बरोबर 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात कोणताही जुना तांदूळ घेऊ शकतो. आता जर तुम्हाला हॉटेलमध्ये करतात तसं करायचं असेल तर तुम्ही बासमती कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता, म्हणजे थोडासा लांब असल्यामुळे अगदी हॉटेलचा फील येतो. बाकी तुम्ही जुना तांदूळ कोणताही वापरू शकता. 1 कप तांदळापासून साधारणतः 2 ते 3 जणांना व्यवस्थित हा राईस पुरू शकतो. 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजेच काय, बाकी सगळी तयारी करेपर्यंत तांदूळसुद्धा मस्त भिजून तयार होईल. तसा हा तांदूळ 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आता 1 कप राईस असेल तर त्यासाठी साधारणतः 50 ते 100 ग्राम प्रमाणात आपण पनीरचे क्यूब चिरून घेतलेले आहेत. आवडीप्रमाणे वापरू शकता. पॅनमध्ये थोडंसं तेल छान पसरून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तूपसुद्धा वापरू शकता. पनीरचे तुकडे फक्त तेलावर दोन्ही बाजूने 2 ते 2.5 मिनिटं थोड्याशा गोल्डन रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ आणि तिखटसुद्धा तुम्ही यावर भुरभुरू शकता जर आवडत असेल तर. आपण असेच हे दोन्ही बाजूने छान तळून घेतलेले आहेत. आता जर तुम्ही लोखंडी भिड्याच्या तव्यावर हे पनीर तळत असाल तर थोडंसं मीठ भुरभुरायचं, जेणेकरून तव्याला कमी चिटकून बसतील. असे हे पनीरचे तुकडे आपण संपूर्ण थोड्याशा गोल्डन रंगावर तळून घेतलेले आहे. आता एका सेपरेट ताटावर काढून घेणार आहोत. आता तुम्ही जर बॅचलर असाल, पहिल्यांदा हा राईस बनवत असाल, सारखं पाण्याचा अंदाज किंवा सारखं मिक्स करत राहायचं नसेल तर सरळ कुकरला करायचा. खूप कमी वेळात आणि अगदी परफेक्ट मस्त भात तयार होतो. त्यासाठी कुकर गरम झाला की पळीभर आपण तेल घेतलेलं आहे. तूप, बटरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. काही बेसिक खडा मसाला घातलेला आहे, ज्यामध्ये 1 तमालपत्र, अर्ध चक्री फूल घेतलेला आहे, 1 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 5 लवंग, 5 काळी मिरी. आता यापैकी 1-2 खडा मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. सोबतच अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं किंवा शहाजिरं घालणार आहोत. मी ते साधं जिरं वापरलं. खडा मसाला यामध्ये घातला की त्याचा फ्लेवर अगदी मस्त राईसमध्ये येतो. पण नसेल तर तुम्ही 1-2 खडा मसाला स्किप केला तरीसुद्धा चालू शकेल. फक्त काही सेकंद अगदी मंद आचेवर आपण हा खडा मसाला छान सुगंध येईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये साधारणतः 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला. त्याबरोबरच 1 हिरवी मिरची, तीसुद्धा बारीक चिरून घातली. कांदा आपल्याला थोड्याशा गोल्डन रंगावर 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे. 1 कप राईससाठी 1 मध्यम आकाराचा कांदा अगदी परफेक्ट आहे. तुमचा जास्त असेल तर कांदा तुम्ही इथे वाढवू शकता. कांद्याचा थोडासा रंग बदलला की 1 चमचाभर आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली असेल तर तीसुद्धा चमचाभर तुम्ही इथे वापरू शकता. आलं लसूण शक्यतो ताजं वापरायचं, म्हणजे भाताला चव छान येते. आता हे सुद्धा काही सेकंद थोडंसं मध्यम आचेवर कांद्यावरच आपण परतून घेतलेलं आहे. आता इथे आपण 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे. सोबतच अर्धा कप आपण इथे फ्रोझन मटार घेतला आहे, पाव कप किंवा 1 मध्यम आकाराचा गाजर चिरून घेतला आहे आणि 5-6 आपण इथे काजू घेतलेत. अजिबात भिजत वगैरे घालायचं नाही. आता ज्या कोणत्या घरामध्ये भाज्या उपलब्ध असतील ते तुम्ही इथे वापरू शकता. काजू नाही वापरला तरीसुद्धा चालू शकेल. अगदी बेसिक भाज्या वापरलेल्या आहेत. तुमच्याकडे फरसबी असेल, मशरूम असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. 1-2 मिनिटच मसाल्यांमध्ये आपण छान परतून घेतलेला आहे. आता यामध्येच जो आपण तांदूळ भिजत ठेवलेला होता ना, त्यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलं. 5-6 मिनिटं चांगला भिजल्यावर आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याबरोबरच अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत. सोबतच 1 चमचाभर आपण यामध्ये साजूक तूप घालणार आहोत. साजूक तुपाऐवजी बटर किंवा तेल 2 चमचे वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. थोडंसं संपूर्ण तयार झालं की यामध्ये तेल किंवा तूप वापरल्यामुळे ना भाताला एक तर छान लखाकी येते, छान सुटसुटीत होतो आणि चवीलाही राईस चांगला होतो. आता तांदूळ घातल्यावर पुन्हा 2 मिनिटं आपण यामध्ये परतून घेतलेलं आहे. यावरच तळून घेतलेले पनीरचे तुकडे घातलेले आहेत. 1 कप तांदळासाठी त्याच्या दुप्पट आपल्याला इथे साधं पाणी घालायचं आहे.
जरी तुम्ही कढई टोपामध्ये करत असाल, बनवण्याची पद्धत सेम आहे, पाणीसुद्धा घालण्याची पद्धत सेम आहे आणि प्रमाणसुद्धा सेम आहे. तर याच पद्धतीने घालायचं आहे. घरातल्या एखाद्या वाटीने तांदूळ मोजून घेत असाल तर त्याच वाटीने 2 वाट्या आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. 2 वाट्या तांदूळ घेत असाल तर त्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे. म्हणजे जितके तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. आता पाण्याला हलकीशी मोठ्या आचेवर एक छान उकळी आणणार आहोत. उकळी आली की झाकण लावणार आहोत आणि साधारणतः मध्यम आचेवर 2 शिट्या काढणार आहोत. लक्षात असू द्या, गॅस अगदी मध्यमच ठेवायचा आहे, जेणेकरून हे तळाला चिकटणारसुद्धा नाही आणि भातसुद्धा छान सुटसुटीत तयार होतो. कुकरच्या साधारणतः 2 मध्यम आचेवर शिट्या करून घेतल्यात. थोडासा कुकर कोमट झाला की अगदी अलगद झाकण काढलेलं आहे. तर सगळ्या घरात ना मस्त भाताचा सुगंध पसरला आहे. आता इथे आपण ना कुकरला केल्यामुळे अधूनमधून किती पाणी घालायचं, वाढवायचं असं काही नसतं. एकदाच पाणी घातलं की कुकरला 2 शिट्या घातल्या की आपला भात तयार होतो. कढई टोपामध्ये करत असाल तर अधूनमधून थोडंसं वर खाली करून घ्यायचं आणि झाकण लावून मध्यम आचेवर एक 6-7 मिनिटात हा भात तयार होतो. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता हा भात खूप जास्त गरम आहे, थोडासा कोमट झाला की आणखी छान सुटसुटीत आणि मोकळा होतो. गरम मसाल्याचा असा छान मस्त सुगंध पसरला आहे. त्यात हा बासमती राईस अगदी छान मस्त हॉटेलसारखा फील येतो आहे. आता घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल, पूजा असेल, मस्त जेवण करायचं असेल तर राईस म्हणून हा ऑप्शन तुम्ही ठेवू शकता. बाकी पुरी भाजी आहे, काहीतरी स्वीट डिश तुम्ही ठेवू शकता. तसं सुद्धा करू शकता. घरामध्ये पाहुणे आले असेल तर पाहुण्यांसाठी करू शकता. तुमच्यासाठी सुद्धा अधूनमधून असा हा बेत नक्की ट्राय करा. जरी पनीर घालायचं नसेल तर बाकी भाज्या घालून असा हा व्हाईट राईस तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सुटसुटीत मस्त मोकळा मोकळा चवीला अगदी भारी भात तयार होतो. आता नेहमी मसाले भात, तोच खिचडी भात खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, काहीतरी वेगळं आणि मस्त बिर्याणीसारखं ट्राय करायचं असेल तर असा हा झटपट कुकरला होणारा व्हेज पनीर पुलाव राईस किंवा व्हाईट राईस तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नुसताच खायला सुद्धा छान लागतो. थोडंसं दही किंवा त्यामध्ये कोशिंबीर असं घालून सुद्धा याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. भारी लागतो. कमी तिखट असल्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. तसा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 3 जणांना बऱ्यापैकी व्यवस्थित पुरू शकतो. आता प्रत्येकाच्याच खाण्यावर असतं, कमी जास्त प्रत्येकाला लागू शकतं. त्यानुसार तुम्ही हा बेत तयार करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.